आज मी तुम्हाला अंड्याचा फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा असा मसाला घेतलेला हा विकत सुद्धा भेटतो। त्यासाठी बघा मी 3 अंडी घेतलेले, थोडीशी जास्त घेतली तरी पण चालू शकतं। आता ह्यात आपण फोडून घेऊया। त्यात टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ, थोडीशी टाकणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे काय करणार आहे असं फेटून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण पहिलं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया आणि तेल बी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। त्यात ही टाकायची आपल्याला अंडी। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, काय अशा पद्धतीमध्ये आपल्याला पसरून घ्यायचं। आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, भगऱ्यासारखं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये बघा मी बारीक करून घेतलेले आहे। आता हे मी काढून घेते। कढई परत गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा। हा कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये बारीक आकाराच्या 2 मिरच्या बघा मी अशा मधोमध अशा कट करून घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्या, पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, जास्त काही तिखट वगैरे नाही आहेत। ह्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे। तिखटाप्रमाणे टाकायचं। मिरची पण आपण हे टाकलेली आहे। गॅस करणार आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण जे अंड्याचा भगरा करून घेतला होता का नाही मोठा मोठा, तो टाकायचा। टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडंसं मीठ, कारण भाताला शिजवताना पण मी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही चवीप्रमाणे टाका। त्यात टाकायचे आपल्याला ही 1 पुडी मसाल्याची, मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, मिक्स करायचं। मसाला टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचं आपल्याला हा भात, हा शिजवून घेतलेला आहे आणि थंड करून घेतला। शिजवताना थोडंसं मीठ आणि थोडं तेल टाकलेलं होतं शिजवताना, म्हणजे असं एकदम मोकळा मोकळा होतो। हा साधा तांदळाचा आहे, तुम्ही बासमती जरी घेतला तरी पण चालू शकतो। हा टाकून घेते सगळा भात बघा मी टाकून घेतलेला आहे। गॅस केला परत मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिट। तुमच्याकडे जर असेल का नाही ते परतल्यानंतर थोडीशी कांद्याची पात जरी वरनं टाकली तरी पण चालेल, किंवा जेव्हा आपण भगरा टाकला का नाही अंड्याचा, तेव्हा जरी थोडीशी टाकली तरी पण चालेल। मस्त बघा मीडियम गॅसवर मी 5 ते 7 मिनिट परतून घेतलेला आहे। मस्त बघा असा झालेला आहे, चवीला पण इतका छान होतो। आता ह्याच्यात जर तुम्हाला काय बदल करून पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन। जर तुम्ही कुणी म्हणजे असं, आता मी चिकनचा पण भात टाकला आहे, अंड्याचा भात टाकलेला आहे, जर तुम्ही ते खात नसेल का नाही तर ह्याच्यामध्ये व्हेजमध्ये पण तुम्ही करू शकता। आपल्या चॅनलवर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मुलांनाही सकाळी थोडंसं गडबड होते, कधी काही नसेल, मुलं खायला कंटाळा करतात, तर असं सुद्धा तुम्ही भात बनवून देऊ शकता। छान लागेल, करून बघा। खूप रेसिपी आहेत आणि टिफिनच्या भाज्या, ह्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणती भाजी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा, आणि हा तुम्हाला भात कसा वाटला जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।